प्रेज द लॉर्ड. सलाम. जय ख्रिस्त. आजच्या दिवसाकरता परमेश्वराला आपण धन्यवाद देऊ. पुन्हा एकदा आपण ख्रिस्तामध्ये एकत्र आलो त्याबद्दल त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. स्तोत्रसंहिता 98 यातलं 4थं वचन काय म्हणतं पहा. स्तोत्रसंहिता 98 4थं वचन. अहो पृथ्वीवर सर्व लोक परमेश्वराचा जय जयकार करा, उच्च स्वराने आनंदाने गा, त्याची स्तोत्रे गा. पहा, अहो पृथ्वीवर सर्व लोक परमेश्वराचा जय जयकार करा, उच्च स्वराने आनंदाने गा, त्याची स्तोत्रे गा. उच्च स्वराने त्याची स्तोत्रे गा असं देवाचं वचन सांगतं. होय, आपला स्वर आपण देवा करता त्याच्या स्तुती करता उंच करणारे आणि त्याच्या नावाने हात उंचवणारे त्या पित्याकडे आपण असलो पाहिजे. हे आपण त्या जिवंत परमेश्वराची, त्या देवाची आपण आराधना करू, त्याची स्तुती करू आणि त्याच्या उपासनामध्ये आपण आजचा दिवस ख्रिस्तामध्ये पुन्हा एकदा चालू करू. हे आपण एक छोटीशी प्रार्थना करू. धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्ता, तुझ्या नामाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा, तुझ्याही नामाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता, होय, इथून पुढची सर्व वेळ का ख्रिस्ता तुझकडे देतो. येणाऱ्या वर्शिपमध्ये, ख्रिस्ता वचनामध्ये तू उपस्थित असशील आणि तू आशीर्वादित करशील, आम्हास ठाऊक आहे. यामध्ये येणारे अडखळणं ख्रिस्तामध्ये तू घालव. होय, ही सुंदरची वेळ तू आमच्या जीवनात दिली त्याबद्दल धन्यवाद. काल रात्रीपासून आज दिवसभर ज्या कळत न कळत चुका झाल्या त्या सर्व चुकांच्या अपराधांची आम्हा तू क्षमा कर आणि येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला ख्रिस्तावर तू आशीर्वादित कर. ही प्रार्थना ते तारणकर्त्या ख्रिस्ताच्या नावात केली म्हणतो एक पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की या सुंदरशा वेळेमध्ये पुन्हा एकदा त्याने आपणास एकत्र आणलं. ही सुंदरशी वेळ आपल्या जीवनात दाखवली त्याबद्दल त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊ आणि धन्यवाद देत आपले स्वर उंच करत आपण त्या पित्याकडे जाऊया. आपले हात त्याच्या नावाने उंचावूया, कारण की ते नाम गोड आहे, ते नाम सामर्थ्यशाली आहे, ते नाम पवित्र आहे, सामर्थ्य देणारं असं ते नाव आहे. याकरता आपण त्या नामामध्ये स्थिरावलेले, त्यात आत्मिकरित्या वाढत असलेले, त्या प्रीतीमध्ये पाया घातलेले आपण असलो पाहिजे. जो पाया ख्रिस्तामध्ये पित्याने आपल्या जीवनी घातला त्यात वाढत असलेले आपण असलो पाहिजे. येसूचे नाम गोड फार दीनांस लागते. येसूचे नाम गोड फार दीनांस लागते. ते दुःखे भय अनिवा नाहीसी करीते. ते दुःखे भय अनिवा नाहीसी करीते. येसूचे नाम गोड फार दीनांस लागते. त्या नावे शांती भरती अत्यंत समाधान. भुकेले तृप्ती पावती, दीना मिळे कल्याण. भुकेले तृप्ती पावती, दीना मिळे कल्याण. येसूचे नाम गोड फार
विनाश लागते. येशू हा माझ्या प्रार्थना देवाला ऐकवी. दुष्टांच्या सर्व योजना बळाने घालवी. दुष्टांच्या सर्व योजना बळाने घालवी. येशूचे नाम गोड फार विनाश लागते. येशूचे नाम गोड फार विनाश लागते. येशू हा माझा मित्र जा पाठिंबा मेंढपा. गुरु उपाध्याय दयावान वराजाही तेजा. गुरु उपाध्याय दयावान वराजाही तेजा. येशूचे नाम गोड फार विनाश लागते. हे प्रभु माझी सवने अत्यंत हलकी. गायिनी स्वर्गी गायने दूतांच्या सारखी. गायिनी स्वर्गी गायने दूतांच्या सारखी. येशूचे नाम गोड फार विनाश लागते. आता ही तुझी ममता सांगे मी सकळा. अंतरी भरी शांतता मरता दयाळा. अंतरी भरी शांतता मरता दयाळा. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. येशूचे नाम गोड फार दीनांस लागते. ते दुःखे भय अनिवार्य नाही स्वीकारिते. ते दुःखे भय अनिवार्य नाही स्वीकारिते. येशूचे नाम गोड फार दीनांस लागते. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त त्या दिनांकरता आला. ते अंधकारात बसलेल्या लोकांकरता आला. तो घरातील देवाच्या लोकांकरता आला. जे बाहेर होते त्या लोकांकरता आला. होय, ख्रिस्त
अशा सर्वांकरता आला जे देवापासून दूर होते. अशा सर्वांना जवळ करावं म्हणून ख्रिस्त दीन बनून या जगात आला, सौम्य बनून या जगात आला, तो दास बनून या जगात आला, पापी देहासारख्या देहाने या जगात आला. त्याने सर्व यातना भोगल्या, त्या आपल्याकरता भोगल्या, की त्या यातना, ते कष्ट, ते पाप लादलेलं यातून सर्वांनी मुक्त व्हावं. सर्वांनी, जे कोणी त्या ख्रिस्ताच्या प्रभू येशूच्या नावावर विश्वास ठेवतात ते त्या पापापासून मुक्त झालेले असे आहेत, त्या रक्तापासून धुतलेले असे ते आहेत. प्रेज द लॉर्ड. यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीं. यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीं. हम गाए हो साना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा. हम गाए हो साना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा. प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. हम गाए हो साना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा. हम गाए हो साना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा. प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. हम गाए हो साना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. हो, तो राजांचा राजा आहे, पिता, स्वर्गीय पिता. त्या राजांच्या राजाला, त्या एकुलत्या एक पुत्राला या जगात आपल्या सर्वांच्या पापांकरता अर्पण असे पाठवले. पापी देहासारख्या देहाने छळासाठी या जगात पाठवले. याकरता आपण त्या लादलेल्या पापापासून मुक्त व्हावं, त्यातून आपण
त्या सर्व दंडातून मुक्त व्हावं आणि सार्वकालिक जीवनाचे दरवाजे आपणाकरता खोलले जावे. होय, ख्रिस्तामध्ये जो विश्वासू आहे, जो आपली धाव त्या ख्रिस्त या विश्वासू नावामध्ये संपवतो, तो त्या विश्रांतीस आणि त्या सार्वकालिक जीवनामध्ये पोहोचलेला असा आहे. मरणातून जीवनामध्ये पार गेलेला असा तो आहे. त्याने आपला करता प्राण दिले आणि तो तसाच आता परत घेण्याकरता त्याच्या विश्वासू, त्याचे निवडलेले, त्याचे पाचारण केलेले अशा सर्व लोकांस घेण्यास येणार आहे. काय आपण तयार आहोत? काय आपण तयार आहोत? ते दिवस जवळ आलेले आहेत. प्रभूचा दिवस जवळ येत आहे. आस्था धरा, पश्चाताप करा, कारण की स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. होय, आपल्याला एक ना एक दिवस ख्रिस्ताबरोबर जायचं आहे. ही जर आपल्याला आशा आहे, तर त्या आशा धरलेल्या सर्व लोकांस तो स्वतःसारखा बनवेल. तो जसा आहे तसं आपल्याला दिसेल, आपण त्यासारखे बनू. याकरता तयारीत राहा. आपली वस्त्रे रोज धुवा. आपले अंतकरण, आपलं ताटवाटी रोज धुणारे, रोज आस्था धरणारे, पश्चाताप करणारे, क्षमाशील वृत्तीमध्ये राहणारे असे बना. हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. पिता को देखेंगे, धन्य हो जाएंगे. हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. हालेलुया, 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 हालेलुया. दुख से भरे ये दिन बीत जाएंगे. दुख से भरे दिन बीत जाएंगे. हर पल हम यीशु के संग आनंद मनाएंगे. हर पल हम यीशु के संग आनंद मनाएंगे. हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. हालेलुया, 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 हालेलुया. रहना नहीं यहाँ हमेशा के लिए. रहना नहीं यहाँ हमेशा के लिए. परदेसी है हम यहाँ थोड़े दिनों के लिए. परदेसी है हम यहाँ थोड़े दिनों के लिए. हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. हालेलुया, 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 हालेलुया. तैयारी हम करें वहाँ जाने के लिए. तैयारी हम करें वहाँ जाने के लिए. यीशु जल्द आता है हमको लेने के लिए. यीशु जल्द आता है हमको लेने के लिए.
हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। हालेलुया 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 हालेलुया। दुख से भरे ये दिन बीत जाएंगे, दुख से भरे ये दिन बीत जाएंगे। हर पल हम यीशु के संग आनंद मनाएंगे, हर पल हम यीशु के संग आनंद मनाएंगे। हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो। ख्रिस्त तुझ्या नावाला धन्यवाद देतो। पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो। या वेळेकरता समय करता होय येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित करशील, स्थिर करशील, आम्हाला ठाऊक आहे। आणि बोलणाऱ्या ओठांची बेसिक ख्रिस्तावर तू स्पर्श कर, ही प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता एक पित्या, आमेन। प्रेज द लॉर्ड। देवाच्या नामाला आपण धन्यवाद देऊ। एक सुंदरशी वेळ त्याने आपणास दिली। या वेळेमध्ये पुन्हा एकदा आपण देवाच्या वचनाकडे वळणार आहोत आणि त्या वचनाद्वारे त्याचा आत्मिक बोध आपल्या जीवनामध्ये आपण स्वीकारणार आहोत। पहा, वचन ऐकणं आणि ते स्वीकारणं आपल्या जीवनामध्ये तेवढंच महत्वाचं आहे। ऐकणारे नका बनू, देवाचं वचन सांगते फक्त ऐकणारे बनू नका, तर त्यानुसार कृती करणारे बना। ऐकणं, स्वीकारणं आणि कृती करणं, ऍक्सेप्टन्स। जसा ख्रिस्ताने देवाच्या गौरवाकरता वधस्तंभावर आपला स्वीकार केला, तसेच आपण एकमेकांचा स्वीकार करणारे असलो पाहिजे। प्रेज द लॉर्ड। आणि असे जे त्याच्या धार्मिकतेमध्ये धार्मिक बनतात, स्वतःच्या कृतीने नाही। पहा, आपण आपल्या कृतीने जे काही करतो ती धार्मिकता नव्हे, कारण की एकाच्या आज्ञा भंगामुळे सर्वजण पापी ठरले, एकाच्या आज्ञा पालनामुळे सर्वजण नीतिमान ठरले जातील। ख्रिस्ताच्या नीतिमान ठरवले जाण्यामुळे सर्वजण नीतिमान ठरवले जातील। त्याने ते आपल्यासाठी तारण करून ठेवलेलं आहे, आपल्यासाठी पाचारण निवडणूक ख्रिस्तामध्ये दिलेली आहे। आपण त्यामध्ये राहणारे असलो पाहिजे। आपण काय कृती करतो, आपण ज्या गोष्टी करतो देवा करता ख्रिस्ता करता पेरतो, ती धार्मिकता नव्हे, त्याचं फळ तो येईल तेव्हा तो तुम्हास देईल। पण त्या धार्मिकतेमुळे आपण नाही वाचणार, तर देवाच्या नीतिमत्व म्हणजे ख्रिस्तामध्ये राहण्यामुळे आपण वाचणार आहोत। प्रेज द लॉर्ड। त्याच्या विश्वासात राहण्यामुळे वाचणार आहोत। जे असे सर्वजण आपलं मार्ग, आपलं बोलणं, आपली कृती सरळ सरळ राखतात, सरळ आपली वागणी, आपलं बोलणं, आपली कृती, आपली चाल, आपलं बघणं सरळ पद्धतीने करणारे आहेत, सरळ राखणारे आहेत, अशा सर्वांबरोबर परमेश्वराचं रहस्य आहे। प्रेज द लॉर्ड। जे त्याच्या सरळ मार्गामध्ये चालतात, पवित्र आत्म्याच्या बोधामध्ये, वचनामध्ये, आणि सरळ मार्ग मनुष्याची बुद्धी कल्पना योजू शकत नाही। म्हणून तो परमेश्वराने त्याचा आत्मा, त्याची वचन आपणास दिली। याकरता आपले मार्ग, आपला विचार करणं, आपली कृती करणं सरळ असावं, सत्यात असावं। आणि जे आपले मार्ग सरळ असे राखतात त्यांच्याबरोबर परमेश्वराचं रहस्य आहे। प्रेज द लॉर्ड। या आपण या संदेशाकडे वळूया।
या संदेशाकडे वळून याचा आत्मिक बोध ख्रिस्तामध्ये आपल्या जीवनी स्वीकारूया. पण सरळांबरोबर त्याचे रहस्य आहे. जे सरळ आहेत, ज्यांचं वागणं, ज्यांचं बोलणं, ज्यांचं कृती करणं फक्त प्रार्थनेपुरतंच नाही, वचनापुरतंच नाही, तर इतरांबरोबर वागणं, देवाबरोबर वागणं ज्यांचं सरळ आहे, त्यांच्याबरोबर देवाचं रहस्य आहे. प्रेज द लॉर्ड. पण सरळांबरोबर त्याचे रहस्य आहे. आज आपले आत्मे, आपलं मन चेक करा. पहा, आपले आत्मे, आपलं मन, आपल्या वाटा चेक करा, दुरुस्त करा. आपले गलिस्थ हस्त दृढ करा. कारण की पहा, तो दिवस जवळ येत आहे, पारखलेला दिवस जवळ येत आहे. आपले मार्ग सरळ करा. आणि सरळ मार्ग जर समजत नसतील तर देवाचं वचन, पवित्र आत्मा त्याच्या मार्गदर्शनात चाला. प्रेज द लॉर्ड. कारण की असे जे सरळ मार्ग राखतात, ज्यांची सरळ उत्तर असतात, उद्दमपणा नसतो, जे गर्वामध्ये नसतात, अशा बरोबर परमेश्वराचं रहस्य असतं. पहा, हबक्कूक याचा 2 अध्याय याचं 4 वचन काय म्हणतं. हबक्कूक याचा 2 अध्याय 4 वचन. पहा, तो गर्वाने फुगला आहे, त्याचा आत्मा त्याच्या काही सरळ नाही. धार्मिक तर आपल्या विश्वासाने वाचेल. पहा, धार्मिक कोण आहे? जे ख्रिस्त, जे नाम विश्वासू दिलेलं आहे, त्याच्यामध्ये राहणारे, सौम्यतेने, प्रीतीने, मिठाच्या रुचकरपणाने, शांतीदायक असं आपले धाव पूर्ण करतात, ते धार्मिक ठरतील. जे भुकेल्यास ताणल्यास आपलं अन्न पाणी देतील, जे गरिबांची, दिनाची सौम्य बनून, दास बनून एकमेकांची सेवा करतील, शांतीने राहतील, ते धार्मिक आहेत. आणि ते धार्मिक कशाने वाचतील? तर विश्वासाने वाचतील. विश्वास काय आहे? ख्रिस्त आहे. जे आपल्या जीवनामध्ये सरळ मार्ग ठेवतात, ख्रिस्त विश्वास राखतात, ते धार्मिक आहेत. आणि ते धार्मिक विश्वासाने वाचतील. ते कुठल्या गर्वाने नाही, कुठल्या संपत्तीने नाही, कुठल्या बळाने नाही, कुठल्या कृतीने नाही, त्याने स्वतःने केलेल्या कृतीच्या धार्मिकतेने नाही, तर ते विश्वासाने वाचतील. आणि तो विश्वास म्हणजे ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. पहा, तो गर्वाने फुगला आहे, त्याचा आत्मा त्याच्या ठाई सरळ नाही. पहा, आपले आत्मे, आपले मार्ग, आपले विचार हे चेक करा. काय आपण कुठं अभिमान, गर्व बाळगत आहोत काय? एकमेकांविषयी, देवाच्या सेवेविषयी, धार्मिकतेविषयी जर असे आपण फुगलेले आहोत, तर देवाचं वचन सांगतं की पहा, तो गर्वाने फुगला आहे, त्याचा आत्मा त्याच्या ठाई सरळ नाहीये. सरळ नाहीयेत ते लोक. ते गर्वाने फुगलेले आहेत, एकमेकांची निंदा करतात, एकमेकांना द्वेष देतात, दोष लावतात. असे सर्वजण सरळ नाहीयेत. त्यांचे मार्ग देवाला धरून नाहीयेत. देवाला धरून राहणारे विश्वासाने आहेत. पहा, माझा धार्मिक तर आपल्या विश्वासाने वाचेल. वाचणार कसे आहोत आपण? आपल्या गर्वाने नाही, आपल्या अभिमानाने नाही, संपत्तीने नाही, बलाने नाही, ओळखीने नाही, तर ख्रिस्त जो विश्वास दिला त्याने वाचणारे आहोत. आणि ते धार्मिक आहेत, जे विश्वासाने वाचतील. आणि विश्वास ख्रिस्त आहे. याकरता आपल्या ठाई गर्व नाही, अभिमान नाही, मान नाही, पान नाही, पण ख्रिस्त बाळगा. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त त्या स्वर्गाच्या राज्याची किल्ली आहे. तो आपण बाळगला पाहिजे, तो आपण स्वीकारला, त्यामध्ये चाललेले आपण असलो पाहिजे. आपण गर्व न बाळगलेले, अभिमान न बाळगलेले, नम्र, शांत, प्रीतीने राहणारे, आपलं जीवन ख्रिस्तामध्ये पूर्ण करणारे आपण असलो पाहिजे. असे जे सरळ आहेत, त्यांच्याबरोबर परमेश्वरांचं रहस्य आहे. असे जे सरळ वागतात, सरळ मार्ग ठेवतात, नम्र राहतात, त्याच्या धार्मिकतेमध्ये असतात, त्याच्या विश्वासामध्ये असतात, ख्रिस्तामध्ये असतात, त्याच्या चित्तवृत्तीमध्ये असतात,
असे जे सरळ मार्ग ठेवतात, सरळ चाल ठेवतात, त्यांच्याबरोबर परमेश्वराचं रहस्य आहे. प्रेज द लॉर्ड. असे सर्वजण राखलेल्या विश्वासाने वाचले जातील. जे विश्वास राखतील ते वाचतील. जे सरळ मार्ग ठेवतील, सरळ मार्ग हा आहे विश्वास राखा. जे जगिक आहे, गर्व, अभिमान, संपत्ती, पैसा, बळाचा, संपत्तीचा, ताकदीचा, तो नाही. त्याने आपण वाचले जाणार नाही. जो विश्वास आहे ख्रिस्त, तो आपल्या जीवनी राखा. आणि ते देवाचे धार्मिक आहेत, ते सरळ लोक आहेत. अशा सरळ लोकांबरोबर परमेश्वराचं रहस्य आहे. प्रेज द लॉर्ड. पहा, नीतिसूत्र 14वा अध्याय, नीतिसूत्र 14वा अध्याय यामध्ये पण काही वचन बोध करतात. नीतिसूत्र याचा 14वा अध्यायामध्ये पण काही वचन बोध करतात. नीतिसूत्र 14वा अध्याय 2 ते 3 वचन काय बोध करतात हे आपण पाहूया. जो सरळपणे चालतो, प्रेज द लॉर्ड, जो सरळपणे चालतो तो परमेश्वराचे भय धरितो, पण ज्याचे मार्ग कुटील असतात तो त्याला तुच्छ मानितो. मूर्खाच्या तोंडीची गर्वाची काठी असते, मूर्खाच्या तोंडीच गर्वाची काठी असते, पण सुज्ञाची वाणी त्याचे संरक्षण करते. प्रेज द लॉर्ड. दुसरं आणि तिसरं वचन, नीतिसूत्र 14वा अध्याय 2 आणि 3 वचन काय सांगते की जो सरळपणे चालतो. सरळपणे चालणं म्हणजे काय? म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सरळ निघाला तर सरळ निघून जायचं का? नाही. तुमचे मार्ग, तुमचे विचार, तुमची कृती इतरांना अडखळ न करणारी असली पाहिजे. कुठलेही दुष्टाचे, कपटाचे, विपरीत मार्ग न पकडणारे, देवामध्ये शांतीने, प्रीतीने आपलं जीवन व्यतीत करणारे आपण असलो पाहिजे. जो सरळपणे चालतो तो परमेश्वराचे भय धरतो. आज आपल्या जीवनात परमेश्वराचं भय आहे असं आपण म्हणतो, तर आपण सरळ चालत आहोत काय? आपले विचार, आपली बुद्धी, आपलं मन नम्र असं आहे काय? जर आपल्या मनातही थोडासा गर्व आहे, मीपणा आहे, तर आपण सरळ नाही आहोत, आपण वाकडे आहोत. पहा, देवाचं वचन सांगतं, जो सरळपणे चालतो तो परमेश्वराचे भय धरितो, पण ज्याचे मार्ग कुटील असतात तो त्याला तुच्छ मानितो. पण ज्याचे मार्ग कुठले असतात तो त्याला तुच्छ मानितो. कोण? परमेश्वर. जो सरळपणे चालतो तो परमेश्वराचे भय धरितो. आज आपलं जीवन, आजपर्यंत जगलेलं जीवन आपण कसे चाललेले आहोत? सरळ मार्गाने का विपरीत जगाच्या मार्गाने? जे मनाला पसंत वाटेल, देहाला पसंत वाटेल, इतरांना खुश करण्याकरता म्हणून आपलं जीवन जगलेलं जर आपण असू तर आपण वाचणार नाही. आपले मार्ग सरळ करा, कारण की जे सरळ मार्गात असतात, जे सरळ असतात, त्यांच्याबरोबर परमेश्वराचं रहस्य असतं. जो सरळपणे चालतो तो परमेश्वराचे भय धरितो, पण ज्याचे मार्ग कुटील असतात तो त्याला तुच्छ मानितो. मूर्खाच्या तोंडीच गर्वाची काठी असते, पण सुज्ञांची वाणी त्याचे संरक्षण करीते. पहा, मूर्खाच्या तोंडी गर्वाची काठी असते. नीतिसूत्र 14वा अध्याय 3 वचन सांगतं. तो गर्व मी पण आपल्या जीवनातून काढून टाका. सरळ राहा. जसा ख्रिस्त देवाच्या आज्ञा पालनात राहिला आणि देवाचा पुत्र असताना, तो देवा समान असताना त्याने दासाचं रूप धारण केलं आणि वधस्तंभापर्यंत आज्ञा पालन पूर्ण केलं, तशीच आपली धाव आपण ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीत पूर्ण करणारे आपण असलं पाहिजे. ते गर्व, तो अभिमान, ती संपत्ती, तो पैसा याने फुगलेले नाही, तर देवाच्या विश्वासात राहिलेले, ख्रिस्ताच्या नामामध्ये राहिलेले आपण असलो पाहिजे. मूर्खाच्या तोंडी गर्वाची काठी असते, पण सुज्ञाची वाणी त्याचे संरक्षण करते. आणि असे जे सरळ असतात, देवाच्या धार्मिकतेमध्ये असतात, ख्रिस्ताच्या विश्वासात असतात, त्यांची वाणी सुज्ञतेची असते, ती आशीर्वादाची असते आणि तीच वाणी त्यांचं संरक्षण करते. तुम्ही जे कायमखाने पेरता तेच तुमच्या पदरी पडेल. प्रेज द लॉर्ड. पण सरळांबरोबर त्याचे रहस्य आहे. जे सरळ आहेत, बघा, आपलं वागणं, आपलं बोलणं, कृती करणं आजपर्यंत सरळ असं
आहे काय? आपण नम्रतेने एकमेकांचं शांतीच्या बंधनाने सहन करणारे असे आहोत काय? आपले विचार कोणाला अडखळण न करणारे असले पाहिजे. आपलं बोलणं कोणाच्या जीवनामध्ये अडखळण न करणारं असलं पाहिजे. आपले सर्व मार्ग सरळ असले पाहिजे, विपरीत नसले पाहिजे. अशा सरळांबरोबर परमेश्वराचं रहस्य असतं असं देवाचं वचन सांगतं. नीतिसूत्र याचा 28व्या अध्यायामध्ये पण वचन काय सांगतं पहा. नीतिसूत्र याचा 28 अध्याय 18 वचन. नीतिसूत्र 28:18, सरळ मार्गाने चालणाऱ्याचा बचाव होतो, पण दुटप्पी मनाच्या मनुष्यास अचानक अधपात होतो. प्रेज द लॉर्ड. सरळ मार्गाने चालणाऱ्याचा बचाव होतो, पण दुटप्पी मनाच्या मनुष्याचा अचानक अधपात होतो. दोन मनाची, याकोब पण त्याच्या पत्रात पहिल्या अध्यायात सांगतो पहा, दोन मनाचा मनुष्य पाण्याने पहा लोटलेल्या लाटेसारखा, उचंबळलेल्या लाटेसारखा तो आहे. त्याने प्रभूपासून त्याला काय मिळेल याची अपेक्षा बाळगू नये. दोन मनाचं असणं म्हणजे अधपात असं आहे. दुटप्पी मन, एका मनाने आशीर्वाद देणं, दुसऱ्या मनाने शाप देणं. पहा, सरळ मार्गाने चालणाऱ्याचा बचाव होतो. आपलं मन, आपले डोळे देवाच्या आत्म्यामध्ये, त्याच्या मार्गदर्शनात, त्याच्या वचनाने चाललेले सरळ मार्ग पकडलेले आपण असलो पाहिजे. आणि जर आपण सरळ मार्ग पकडू तर सार्वकालिक जीवनात पोहोचू, आपला बचाव होईल. जे सरळ आहेत त्यांचाच बचाव होईल. प्रेज द लॉर्ड. सरळ मार्गाने चालणाऱ्यांचा बचाव होतो, पण दुटप्पी मनाच्या मनुष्याचा अचानक अधपात होतो. तो अचानक होईल, तो दिवस अचानक उगवेल, चोरासारखा उगवेल. प्रभूचा दिवस चोरासारखा येऊन ठेपेल आणि त्याचा नाश होईल जे तयारीत नसतील. याकरता सरळ मार्गात राहा, सरळ विचार ठेवा, सरळ वागणूक ठेवा. आपलं पाहणं, आपलं वागणं, आपलं विचार करणं त्या आत्म्यामध्ये, प्रभूच्या आत्म्यामध्ये ऐक राखणारं सरळ असं असलं पाहिजे. जे असे सरळ वागणूक ठेवतात, सत्यामध्ये ठेवतात, त्यांच्याबरोबर परमेश्वराचं रहस्य आहे असं वचन सांगतं. नीतिसूत्र 6व्या अध्यायामध्ये पण काही बोध वचन आहे याविषयी. नीतिसूत्र 6वा अध्याय 12 ते 13 वचन काय सांगतं पहा. नीतिसूत्र याचा 6वा अध्याय 12 ते 13 वचन काय म्हणतात पहा. नीतिसूत्र याचा 6वा अध्याय 12 ते 13 वचन. अधम व दुर्जन मनुष्य उद्दामपणाचे भाषण करीत जातो. पहा, देवाचं वचन नीतिसूत्र 6वा अध्याय 12 वचन आपणास काय बोध करतं. अधम व दुर्जन मनुष्य उद्दामपणाचे भाषण करीत जातो. उद्दामपणा म्हणजे ताठपणा, गर्वाने बोलणं. काय आपल्या जीवनी असे भाषण आहे? अधम मनुष्य व दुर्जन मनुष्य. अधम म्हणजे अधार्मिक, ज्याला देवाची धार्मिकता माहित नाही, ख्रिस्ताची चित्तवृत्ती माहित नाही, ख्रिस्ताचा नम्रपणा माहित नाही, ख्रिस्ताची सौम्यता माहित नाही. असे सर्वजण सर्व देवापासून दूर आहेत. जे गर्व करणारे आहेत, ज्यांना राग येतो, द्वेष करतात, ते देवापासून दूर आहेत, सैतानाच्या बंधनात आहेत. अधम व दुर्जन मनुष्य उद्दामपणाचे भाषण करीत जातो, डोळे मिचकावितो, पायांनी इशारा करीतो, बोटांनी खुणावितो. त्याच्या मनात उद्दामपणा असतो, तो दुष्कर्माची योजना करीत असतो, तो वैमनस्य पसरितो. पहा, त्याचे मन कुटील योजनार असतं. तोंडाने देवाची स्तुती करणं आणि मनाने कुटील योजना करणं. हे असे सर्वजण सरळ नाहीयेत. आणि आपल्याही मनात चुकून असा राग येत असेल, चुकून येत असेल, चुकून का येत असेल, चुकून थोडासा गर्व असेल तर काढून टाका. नाहीतर मार्ग चुकू, आपण देवाचा मार्ग चुकू. त्या चुकून झालेल्या गोष्टीमुळे आपण देवाचा मार्ग चुकू. त्याच्या मनात उद्दामपणा असतो, तो दुष्कर्माची योजना करीत असतो, तो वैमनस्य पसरितो. यामुळे त्याच्यावर विपत्ती अकस्मात येईल, त्याचा एकाएकी चुराडा होईल, त्याचा निभाव लागणार नाही. परमेश्वर ज्यांचा द्वेष करीतो अशा 6 गोष्टी आहेत. पहा, परमेश्वराला 6 गोष्टींचा द्वेष आहे. कुठल्या गोष्टी आहेत?
पहा, परमेश्वर ज्यांचा द्वेष करीतो अशा 6 गोष्टी आहेत नव्हे, त्याला अशा 7 गोष्टींचा वीट आहे. कुठल्या गोष्टींचा? उन्मत्त दृष्टी, लबाड बोलणारी जिवा, निर्दोष रक्त पाडणारे हात, दुष्ट योजना करणारे अंतकरण, दुष्कर्म करण्यास त्वरेने धावणारे पाय, लबाड बोलणारा खोटा साक्षी व भावाभावात वैमनस्य उत्पन्न करणारा मनुष्य, ह्या त्या होत. प्रेज द लॉर्ड. या सर्व गोष्टींचा परमेश्वराला वीट आहे. उन्मत्त भाषा, लबाड बोलणारी जिवा, खोटा साक्षी, या सर्व गोष्टी, दुष्ट योजना करणारे अंतकरण, दुष्कर्म करणारे त्वरेने धावणारे पाय, लबाड बोलणारा खोटा साक्षी, भावाभावात वैमनस्य उत्पन्न करणारा मनुष्य, या त्या 7 गोष्टी आहेत ज्याचा परमेश्वराला द्वेष आहे. काय यातल्या काही गोष्टी आपल्या जीवनात आहेत? काय असेल तर काढून टाका, कारण की परमेश्वर या सर्व गोष्टींचा द्वेष करतो. आणि जर आपण यात राहतो तर परमेश्वर, पहा, यामुळे त्याच्यावर विपत्ती अकस्मात येईल, त्याचा एकाएकी चुराडा होईल, त्याचा निभाव लागणार नाही. त्या दिवसामध्ये ते वाचणार नाहीत. प्रभूच्या दिवसामध्ये, देवाच्या ठरवलेल्या दिवसामध्ये ते वाचणार नाही. अशा सर्वांवर तो चोरासारखा दिवस उजाडेल. याकरता आपलं वागणं, आपलं बोलणं, आपलं कृती करणं सरळ राखा. देवाला पसंत असलेले आपण, पसंत ठरलेले आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आपले विचार, वागणं, बोलणं हे सरळ असलं पाहिजे. अशा सरळांबरोबर त्याचे रहस्य असते असं वचन सांगतं. नीतिसूत्र 4 अध्याय 24 ते 27 वचनामध्ये पण काही वचन बोध करतात. नीतिसूत्र याचा 4 अध्याय 24 ते 27 वचनामध्ये पण वचन आपल्याला या गोष्टीविषयी बोध करतं. काय करतं पहा, तू उद्दामपणाचे भाषण करण्याचे सोडून दे, कुटील वाणीपासून फार दूर राहा. या गोष्टीपासून दूर राहा. गर्व येत असेल, तो दुष्ट तुमच्या जीवनात पेरू पाहत असेल, राग पेरू पाहत असेल, द्वेष पेरू पाहत असेल, काही उद्दामपणाचे भाषण तुमच्या मुखी घालत असेल, तर त्या गोष्टीपासून दूर राहा. सोडून दे त्या गोष्टी. तुझे डोळे नीट पुढे पाहोत, तुझ्या पापण्या तुझ्या पुढे सरळ राहोत, आपल्या पायांची वाट सपाट कर, तुझे सर्व मार्ग निश्चित असोत. तू डावीकडे उजवीकडे वळू नको, दुष्कर्मातून आपले पाऊल काढ. प्रेज द लॉर्ड. एकाचा रागराग करणं, द्वेष करणं म्हणजे सुद्धा आपले पाऊल त्या दुष्कर्मात आहेत. अशा सर्व दुष्कर्मातून आपले पाऊल बाजूला काढा, वळा त्या मार्गातून. देवाला गोष्टींचा वीट आहे, द्वेष आहे. अशावर तो दिवस अचानक उगवेल आणि अदपात होईल त्या लोकांचा. ख्रिस्त जसा सौम्य होता, क्षमा करणारा होता, शांतीप्रिय होता, देवाची प्रार्थना करणारा होता, आज्ञा पालनात होता, तसे आपण असलो पाहिजे. आपले मार्ग सरळ राखा. आपल्या पापण्या सरळ पुढे पाहणाऱ्या असल्या पाहिजेत. डावीकडे नाही, उजवीकडे नाही, तर सरळ देवाचा आत्मा, देवाचं वचन जे आपल्याला दाखवत आहे मार्ग, त्यात चाललेले आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आपल्या पायांची वाट सपाट कर, तुझे सर्व मार्ग निश्चित असोत. भरवशाचे धावणारे बनू नका, तर निश्चित मार्ग पवित्र आत्मा या जगात आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता दिलेला आहे, देवाचं वचन दिलेलं आहे, त्याने चाललेले असे बना. आणि ती निश्चित मार्ग ख्रिस्ताचे आहे, ती निश्चित खून ख्रिस्त आहे, तो निश्चित मुकुट जीवनाचा ख्रिस्त आहे. आणि तो मिळवायचा असेल तर आपले मार्ग सरळ करा. सरळांबरोबर परमेश्वराचा रहस्य असते. परमेश्वराचे रहस्य
अशा सर्व सरळ लोकांबरोबर असते, ज्यांचे मार्ग निश्चित आहेत, ज्याच्या पापण्या सरळ पाहत आहेत, ते डावीकडे पाहत नाहीत, उजवीकडे पाहत नाहीत, सरळ पाहतात, ज्याची भाषा नम्र सौम्य असते, आशीर्वादित असते, अशा सर्व सरळ लोकांबरोबर परमेश्वराचे रहस्य असते. प्रेज द लॉर्ड. नीतिसूत्र याचा दुसऱ्या अध्यायामध्ये पण काही वचन बोध करतात पहा. नीतिसूत्र दुसरा अध्याय याचे 15 ते 19 वचन काय म्हणतं पहा. नीतिसूत्र दुसरा अध्याय 15 ते 19 वचन काय म्हणतं पहा. त्याचे मार्ग वाकडे आहेत, त्यांचे मार्ग वाकडे आहेत, त्यांच्या वाटा विपरीत आहेत. कोणाच्या पहा. परस्त्रीपासून, मोहक भाषण करणाऱ्या परस्त्रीपासून ज्ञान तुझा बचाव करील. तिने आपल्या तरुणपणाचा मित्र सोडिला आहे, ती आपल्या देवाचा करार विसरली आहे. तिच्या घरातून मृत्युमुखाकडे वाट आहे, तिच्या वाटा मेलेल्यांकडे जातात. जे तिकडे जातात त्यातून कोणी परत येत नाही, त्यांना जीवनाचे मार्ग साधत नाहीत. असे सर्व जण जे उद्दाम भाषेत असतील, अशा सर्व विपरीत मार्गात असतील, व्यभिचारिक गोष्टीमध्ये असतील, त्यांना जीवनाचा मार्ग, सार्वकालिक जीवनाचा मार्ग सापडणार नाही. आपला मार्ग दुरुस्त करा. यास्तव तू भल्यांच्या मार्गाने चालावे. यासाठी आपण कशाच्या मार्गाने चालावे? भल्यांच्या मार्गाने चालावे व धार्मिकांच्या रीतीचे अवलंब करावे. प्रेज द लॉर्ड. कारण सरळ जणच देशात वस्ती करतील, सात्विक जण त्यात राहतील, दुर्जनांचा देशातून उच्छेद होईल, अनाचारांचे त्यातून निर्मूलन होईल. जे विपरीत मार्ग आहेत, विपरीत मार्गाने चालतात, अशा सर्वांचा उच्छेद होणार आहे. आणि पहा, देवाच्या राज्यामध्ये, देवाच्या देशामध्ये, त्या यरुशलेम नगरामध्ये कोण वस्ती करेल? जे आपले मार्ग दुरुस्त करतील, सरळ मार्गात चालतील, असं सर्व उद्दामपणा, द्वेष, मत्सर आपल्या जीवनातून काढून टाकतील. आणि देवाचा जो सरळ मार्ग आहे, त्या मार्गात चालणारे, देवाचा पवित्र आत्मा जो मार्ग सरळ दाखवतो, त्या मार्गाने चाललेले आहेत, तेच त्या सार्वकालिक जीवनात पोहोचतील. नीतिसूत्र दुसरा अध्याय 20 ते 22 वचन पुन्हा एकदा वाचतो. यास्तव तू भल्यांच्या मार्गाने चालावे व धार्मिकांच्या रीतीचे अवलंबन करावे. कारण सरळ जणच देशात वस्ती करतील, सात्विक जण त्यात राहतील. हे वचन गूढ आहे, हे वचन आत्मिक आहे. हे कुठल्या वचनाविषयी सांगत आहे? हे ते सार्वकालिक जीवनाविषयी सांगत आहे. नीतिसूत्र दुसरा अध्याय 21 वचन काय सांगत आहे? कारण सरळ जणच देशात वस्ती करतील. ज्यांनी आपले सरळ मार्ग केलेले आहेत, जे रागापासून अलिप्त आहेत, जे द्वेषापासून अलिप्त आहेत, ज्यांचे आत्मे सौम्य आहेत, लीन आहेत, जे गर्वाने फुगलेले नाहीयेत, ज्यांची चित्तवृत्ती ख्रिस्तासारखी सौम्य आहे, क्षमा करणारे आहे, आशीर्वाद देणारे आहे, आस्था धरणारे आहेत, पश्चाताप करणारे आहेत, दुष्कर्मातून पावलं बाजूला काढणारे आहेत, रोज आपले कपडे धुणारे आहेत, अशा सर्वांची देवाच्या वस्तीत वस्ती होईल. प्रेज द लॉर्ड. कारण सरळ जण देशात वस्ती करतील, सात्विक जण त्यात राहतील. होय, प्रकटीकरणाच्या शेवटच्या अध्यायामध्ये पण सांगितलं पहा, त्या नगराच्या वेशीमधून फक्त धार्मिक प्रवेश करेल, अधार्मिक त्यातून प्रवेश करणार नाही. कारण की स्तोत्र संहितेमध्ये वचने पहा, मजसाठी ते धार्मिकतेचे दरवाजे उघडा. होय, ते दरवाजे उघडले गेलेले आहेत. ते ख्रिस्त दरवाजा आहे, ख्रिस्त ते द्वार आहे, मेंढरांकरता दिलेलं आहे. त्यातून सरळ जणच प्रवेश करतील, धार्मिक जणच प्रवेश करतील, विश्वासात राहतील तेच प्रवेश करतील, ज्यांचे मार्ग सरळ आहेत, ज्यांच्या पापण्या सरळ पुढे पाहतात, ज्या डावीकडे नाहीत, उजवीकडे नाहीत. पवित्र आत्मा जो मार्ग सत्याचा दाखवतो त्यात चालणारे जे आहेत तेच प्रवेश करतील. प्रेज द लॉर्ड. यासह तू भल्याच्या मार्गाने चालावे, तू धार्मिकाच्या रीतीचे अवलंब करावे. जी रीत बायबलमध्ये, नव्या करारामध्ये वचनाद्वारे दाखवून दिलेली आहे ख्रिस्ताद्वारे, त्या रीतीचं अवलंब करणारे आपण असलो पाहिजे. आपण जगाच्या रीतीचं नाही,
तर जे बायबलचं वचन सांगत आहे, पवित्र आत्मा शिकवत आहे, त्या धार्मिकतेच्या रीतीचं अवलंब करणारे, ख्रिस्ताच्या चित्रवृत्तीत राहणारे आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पहा, आपले आत्मे चेक करा, आपलं मन आत्ता चेक करा. आज म्हणलेला काळ आहे, तोपर्यंत आपलं मन कठीण करू नका. जो मागत आहे त्याला द्या. जर तुम्हाला कोणी तुमचा भाव मदत मागत आहे, तुम्ही त्याला कानाडोळा करत आहात, जो तुमचा अंगरखा मागत आहे त्याला तुम्ही कानाडोळा करत आहात, तर आपलं मन आत्मा कठीण आहे आणि फुगलेले आहोत आपण गर्वाने. तर सरळ मार्ग पकडा. ते मार्ग देवाचे नाही आहेत. तुम्ही कोणाचा न्याय करू शकत नाही. ख्रिस्ताने वधस्तंभावर जर आपल्याला क्षमा केली आहे, तर आपण ती क्षमा आपल्या जीवनातून इतरांच्या जीवनामध्ये विदित करणारे आपण असलो पाहिजे. इतरांचा न्याय नाही, इतरांना दोष न देणारे आपण असलो पाहिजे. या जगाच्या रीतीला, या जगाच्या न्यायाला सुद्धा दोष देणारे बनू नका. परमेश्वर प्रत्येकाचा हिशोब ठेवेल. प्रभूकडे सुपूर्त करणारे बना. यास्तव तू भल्याच्या मार्गाने चालावे, तू धार्मिकांच्या रीतीचे अवलंब करावे. कारण सरळ जनच देशात वस्ती करतील, सात्विक जन त्यात राहतील. दुर्जनांचा देशातून उच्छेद होईल, अनाचारांचे त्यातून निर्मूलन होईल. असे सर्वजण बाहेर टाकले जातील. प्रेज द लॉर्ड. आणि जे सरळ मार्ग राखतात त्यांच्याबरोबर देवाचं रहस्य आहे, असं देवाचं वचन सांगतं. काय? आपले विचार, आपलं मन सरळ आहे काय? आपण जे विचार करतो एकमेकांविषयी, आपल्या पास्टरांविषयी असू द्या, आपल्या शेजाऱ्याविषयी असू द्या, आपल्या अधिकारांविषयी असू द्या, आपण जिथे जातो, जिथे बघतो, जिथे वागतो, जिथे वर्तणूक करतो, आपले मार्ग सरळ आहेत काय? का आपण कोणाविषयी आडी, द्वेष, मत्सर पकडून दुप्पट्टी मनासारखे आपण असे आहोत? परमेश्वराला या 7 गोष्टींचा द्वेष आहे. नीतिसूत्र सांगतात आपले मार्ग सरळ करा. कारण अशा सर्व सरळ वागणाऱ्या लोकांबरोबर परमेश्वराचे रहस्य आहे. प्रेज द लॉर्ड. पहा, नीतिसूत्र 3 अध्याय 29 ते 32 वचन काय म्हणतं. नीतिसूत्र 3 अध्याय 29 ते 32 वचन याच विषयाविषयी बोध करतात. काय करतात? तुझा शेजारी तुझं निर्भय राहतो असे पाहून त्याचे वाईट योजू नको. प्रेज द लॉर्ड. जर कोणी तुमच्यावर विश्वास ठेवत असेल, तो तुमचा शेजारी आहे, तुमच्याकडून मदतीची अपेक्षा बाळगत असेल, तर पहा, देवाचं वचन सांगतं की त्यासाठी आपण वाईट योजणारे, त्यासाठी खाचा खोदणारे, खड्डा खोदणारे आपण नसलो पाहिजे. जो तुमच्यावर विश्वास ठेवतो त्याचा विश्वास मोडू नका. जर तुमच्याने होत असेल तर हो म्हणा, नसल होत तर नाही म्हणा. तुमचं बोलणं होय तर होय ठेवा, नाही तर नाही ठेवा. त्यापेक्षा अधिक ते वाईटापासून असं ख्रिस्त सांगतो. प्रेज द लॉर्ड. तुझा शेजारी तुझं निर्भय राहतो असे पाहून त्याचे वाईट योजू नको. कोणाही संगती वाईट योजना न करणारे आपण असलो पाहिजे. जे विश्वास ठेवतात, तुमच्यावर विश्वास ठेवतात, ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, अशा सर्वांना आशीर्वाद देणारे, त्यांना मदत करणारे, एकमेकांना आधार देणारे आपण असलो पाहिजे. एकमेकांची ओझी वाहणारे आपण असलो पाहिजे. एखाद्या मनुष्याने तुझे वाईट केले नसता त्याच्याशी उगीच भांडण करू नको. उगीच वादिवाद करू नका. कुठलेही वादिवाद, शाब्दिक युद्ध करू नका. नवा करारा सांगतो, पौल त्याच्या लिहिलेल्या पत्रात सांगतो की शाब्दिक युद्ध करू नका, कारण ऐकणाऱ्याचा नाश होतो. उगीच कोणाशी वादिवाद करत बसू नका. प्रभूकडे सुपूर्त करा. आणि जर तुमचं कोणीच वाईट केलेलं नसताना सुद्धा त्या संगती उगीच भांडण करू नको. प्रेज द लॉर्ड. जुलूम करणाऱ्यांची स्पर्धा करू नको, त्याची कोणतीही रीत स्वीकारू नको.
या जगातले सर्व जुलमाचे जे रीतिरिवाज आहेत, दुष्टाईचे रीतिरिवाज आहेत, जगाची जी समरूपता आहे ती आपल्या जीवनातून काढून टाका. त्यांच्या मार्गाने नाही तर ख्रिस्ताच्या शांतीप्रिय मार्गाने चाललेले आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. बलाने नाही, संपत्तीने नाही, बलाच्या गर्वाने नाही, संपत्तीच्या गर्वाने नाही, बुद्धीच्या गर्वाने नाही, तर देवाच्या वचनामध्ये, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये, ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमध्ये नेहमी सदा सर्व काळ दास करणारे, दासपण पांघरलेले आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. जुलूम करणाऱ्यांची स्पर्धा करू नको, त्याची कोणतीही रीत स्वीकारू नको. अशा कुठल्याही रीती आपल्या जीवनात असतील, गर्वाच्या, जुलमाच्या, द्वेषाच्या, न्यायाच्या, तर काढून टाका. या रीती स्वीकारू नका, देवाचं वचन सांगतं. कारण परमेश्वराला कुटिलाचा वीट आहे. परमेश्वर अशा सर्व कुटील लोकांचा आपल्या राज्यात प्रवेश होऊ देणार नाही. कारण परमेश्वराला कुटिलाचा वीट आहे, पण सरळांबरोबर त्याचे रहस्य आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर अशा सर्व कुटील, दुप्पट्टी मनाच्या लोकांचा द्वेष करतो. पण जे सरळ वागतात, जसा ख्रिस्त सरळ होता या जगामध्ये, त्यांनी सरळ मार्ग आपल्याला दाखवला, तसंच त्या मार्गाने चाललेले आपण असलो पाहिजे. आणि आज या काळी आपल्याला मार्ग दाखवण्याकरता पवित्र आत्मा दिलेला आहे. योहान कृष्णवर्तमान 16 अध्याय 13 वचन तेच सांगतं. काय सांगतं? सत्याचा कैवरे येईल, तो तुम्हाला मार्ग दाखवून सत्यात राखेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हास विदित करेल. पवित्र आत्मा आपल्याला यासाठी दिलेला आहे की देवाचे सरळ मार्ग करावे, देवाच्या मार्गामध्ये सरळ चाललेले आपण असलो पाहिजे. आणि असे सर्वजण जे सरळ चालतात, सरळ वर्तणूक करतात, सरळ विचार करतात, आपलं मन आत्मा देवाच्या सरळ मार्गात राखतात, त्यांच्याबरोबर परमेश्वराचं रहस्य आहे. परमेश्वराची वस्ती त्यांच्या बरोबर आहे. पिता पुत्र त्यांच्या बरोबर आहे. पवित्र आत्मा त्यांच्या बरोबर आहे. पवित्र आत्मा त्यांच्या जीवनी येऊन वस्ती करतो. पिता पुत्र येऊन त्यांच्या जीवनी वस्ती करतो. असे सर्वजण सरळ जण देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करतील. प्रेज द लॉर्ड. असे सर्व सरळ वागणारे देवाच्या राज्यात प्रवेश करतील. काय? आपलं वागणं एकमेकांसंगती, जिथे आपण चर्चला जातो, जिथं सहभागितेमध्ये असतो, जगामध्ये वर्तणूक करतो, अशा सर्वांसंगती वागणं, विचार सरळ आहेत काय? जेव्हा आपण एकमेकांस भेटतो तेव्हाच फक्त सरळ बोलणारे नसलो पाहिजे, तर आपण त्याच्या माघारी सुद्धा सरळ विचार करणारे, सरळ चाललेले, त्याच्या विश्वासात राहिलेले आपण असलो पाहिजे. आणि असे सर्व सरळ वर्तणूक करणारे देवाच्या राज्यात प्रवेश करतील. प्रेज द लॉर्ड. पण सरळांबरोबर त्याचे रहस्य आहे. होय, जे सरळ वर्तणूक करतात त्यांच्याबरोबर देवाचं रहस्य असतं. देव त्यांना त्याच्या सार्वकालिक जीवनामध्ये ख्रिस्ताच्या पुत्राच्या राज्यामध्ये घेऊन जाईल. वाचलेली सर्व वचनं ख्रिस्त आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हे आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया, त्यानंतर प्रभूची प्रार्थना करूया, नंतर देवाच्या वचनानुसार आशीर्वाद घेऊया आणि आजची सहभागिता संपूया. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्त तुझ्या नामाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नामाला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो या वेळेकरता, समयाकरता. आज जेवढे सहभागी झाले आहेत ह्या क्षणी, विशेष करून सॅमसन अंकल, त्यांचं कुटुंब, त्याचं लेकरं आहेत. आज मावशी आहे, त्यांच्या घरातील लेकरं आहेत. आज फुलाताई ऍड झाल्या नाहीत, पण त्या पण आहेत, घरातील आहेत. शेजारची ताईद, त्यांचे लेकरं आहेत. ऑनलाईन हिवाळे कुटुंब आहे, त्यांचे लेकरं आहेत. नितीन पास्टर आहेत आणि जे बंधू भगिनी पाहत आहेत, अशा सर्वांना ख्रिस्तामध्ये या क्षणी तुझ्या हाती देतो. वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. आणि होय ख्रिस्ता, तुझ्या मार्गात तो आम्हाला तू राख. आम्ही सरळ विचार करणारे, सरळ मार्ग चाललेले असे आम्ही असलो पाहिजे, असं तो मस्त तू राख. याकरता
तो सत्याचा कैवारी पवित्र आत्मा प्रत्येका ठिकाणी ख्रिस्तावर तू घाल. पवित्र आत्म्याद्वारे प्रत्येकाला तू बोध कर. होय ख्रिस्ता, तुझ्या मार्गात आम्हाला तू राख. या जगातील मृगजळापासून, या सर्व उद्दामपणाच्या भाषणापासून, त्या दुष्टांच्या बाणापासून आमचं संरक्षण कर. पवित्र आत्म्यामध्ये ख्रिस्ताला पांघरून घेतलेले, पवित्र आत्म्यामध्ये चाललेले असे आम्हाला ख्रिस्ता तू बनव. होय पित्या, आमच्या जीवनी ज्या गोष्टी आजपर्यंत चुकीच्या झालेल्या त्या सर्व चुकांची ख्रिस्तामध्ये तू आम्हाला क्षमा कर. आणि ज्यांनी आमची मनं दुखलीत त्यांनाही मी प्रभू येशूच्या नावात क्षमा करतो. आज रात्री तू येणार असेल तर आम्हाला जागृत ठेव. सुंदरसं अन्न प्रत्येकाच्या मुखी दे. ते अन्न खाऊन शक्ती सामर्थ्य दे आणि ते शक्ती सामर्थ्य तुझ्या कार्यासाठी कारणीत कर. आज जेवढे जण पावसाच्या कठीण परिस्थितीमध्ये आहेत त्यांचा संभाळ देवदूतांद्वारे कर. ज्यांना निवारा नाही त्यांना निवारा दे. जे रात्रीच्या वेळी या पावसाच्या परिस्थितीत, कठीण परिस्थितीमध्ये प्रवास करत आहेत त्यांना प्रियजनाकडे सुखरूप पोहोचव. सर्व पास्टर सेवकांनाही तुझ्या पवित्र आत्म्याच्या उत्सुकतेमध्ये घाल. त्याच्या भरलेल्या पवित्र आत्म्याच्या उत्सुकतेमध्ये जे अंधकारात आहेत ख्रिस्ताच्या प्रकाशात तो आण. जे बिछाण्याला खिळलेले आहेत, यातना भोगीत आहेत, आज कणत आहेत, वेदनामध्ये आहेत, बंधनात आहेत, त्यांना बंधमुक्त जीवन या समय तू दे. प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे. त्यांना तू मोकळं कर, त्यांना स्वतंत्र कर. सर्व डॉक्टर नर्सेसलाही तुझ्या आरोग्यात स्पर्श कर. त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. आज जे भुकेले आहे त्यांच्या मुखात अन्न पाणी दे. जी शाळेतली मुलं आहेत त्यांना तुझ्या ज्ञानात राख आणि सर्व जगाच्या मृगजळापासून दूर राख. सर्व वयस्कर लोक यांनाही तुझ्या आरोग्यात राख. त्यांच्या हातापायाला स्पर्श कर आणि तुझं सामर्थ्य त्यांच्या ठाई तू राख. ज्यांना आज मुलं नाहीयेत त्यांच्या जीवनाला तू स्पर्श कर. तुझ्या पोटाला स्पर्श कर. तुझं आरोग्य फळ त्यांच्या ठाई ख्रिस्तामध्ये तू घाल. होय, जे आज प्रार्थनेमध्ये मागत आहेत आरोग्य, विशेष करून नितीन पास्टर आहेत, त्यांच्या जीवनी तुझं ख्रिस्तामध्ये आरोग्य घाल. हिवाळ्या कुटुंबामध्ये तुझी शांती प्रीती घाल. त्याच्या मुलीच्या पोटाला एक ख्रिस्तामध्ये तू फळ दे, आरोग्य दे. होय, जे आज अनेक बंधनात आहेत, सैतानी बंधनात आहेत, त्यांना बंधमुक्त कर. जे आज ऊर बडू घेऊन रडत आहेत, प्रियजन गमावलं आहेत, त्यांचं सांत्वन ख्रिस्तामध्ये तू कर. आज या समय जिथं कुठं प्रार्थना चालू आहे त्या प्रार्थनेत अडखळण ख्रिस्तामध्ये घालवतो. प्रार्थना ख्रिस्तामध्ये तुझकडे पोहोचू दे पित्या. सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये तू पूर्ण केलेला आहेस. त्याचं तो फळ ख्रिस्तामध्ये तू दिलेला आहेस. म्हणून प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता एक पित्या. आमेन. या आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रुची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणासून सोडिले आहे तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. प्रेज द लॉर्ड. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आपला सर्वांबरोबर असो, तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. आनंदी रहा, सुखी रहा, प्रार्थनेत रहा, मदतीत रहा, सतर्क रहा. आमेन. प्रेज द लॉर्ड.